आता आपण बघूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी सराफ व्यावसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी। कॅनडा कॉर्नर परिसरातल्या सुराणा ज्वेलर्स मालकाच्या निवासस्थानावर आणि इतर ठिकाणी 30 तासांपासून तपासणी। पुण्यातील हडपसरमध्ये किरकोळ वादातून टोळक्याकडून 10 ते 12 वाहनांची तोडफोड। हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचं नुकसान। महावितरणचं एकूण 87 लाखांचं नुकसान। घरं, सार्वजनिक इमारती, गोठ्यांची पडझड। जालन्यात प्रचंड तापमान आणि पाण्याच्या कमतरतेनं मोसंबीच्या बागा सुकल्या। हजारो हेक्टरवरील मोसंबी बागांचं नुकसान। शेतकऱ्यांवर आर्थिक संकट। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा तडाखा कायम। जिल्ह्यातील तापमान 43 ते 44 अंशावर। 2 ते 4 या कालावधीत शेती मशागतीची कामही बंद। भंडाऱ्यात तापमानाचा वारा 43 अंशांवर। उकाड्यामुळे लोकांचे हाल। दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट। आजपासून विदर्भ तापण्याची शक्यता। पुढील काही दिवस उष्णतेची लाट येणार, हवामान खात्याचा अंदाज। गोंदियात प्राण्यांनाही उन्हाची झळ। नवेगाव नागझिरा प्रकल्पात वाघाने पाण्यात बसून घेतला गारव्याचा आनंद। वाघाच्या दर्शनामुळे पर्यटकांनी अनुभवला थ्रिल।